खजूरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर, जंगल में हम दो शेर, जल्दी हो गई देर, चल कर जल्दी हो गई। No, no, يا حبيبي سما صبوحه تطلع نصيب بدك تجي تعطيها كف كيف خليك شديد اعطيها صوت فريز زين عليها شوي सो आमची 2 डेजची पिकनिक खूप छान गेली आणि मी खूप जास्त एन्जॉय केलं आहे. इकडचं क्लायमेट एकदम गावाला फिलिंग देतं आहे, खूप छान आहे. ही 3 BHK विल्लो आहे. माझा बेबी पण खूप एन्जॉय करतो आहे. तुम्ही बघू शकता तो माझ्या भावासोबत झोपलेला आहे, म्हणजे त्याच्या मामासोबत. तो किती छान खेळतो त्याच्या मामासोबत. त्यामुळे खूप छान वाटतं इकडे. आणि त्याला बाहेर आणल्यामुळे तो पण खूप एक्सप्रेसिव्ह झाला आहे. त्याची स्माईल आणि त्याचं खेळणं वगैरे खूप छान झालेलं. फोटोशूट चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता माझे घरातले कसे करत आहेत. त्यांनी हा स्टँड लावला आहे. त्याचे पप्पा त्याच्या बाबूला कॅरी करून फोटोशूटची पोज देत आहे. बघा माझा बाबू किती छान रेडी झाला आहे, सगळं एकदम मॅचिंग घालून. तो पण मस्त पोज देतो आहे. इकडे हे लोक पण फोटो काढण्यासाठी रेडी आहेत, पण अजून फोटो काढायला रेडी झाले नाही, कारण की माझी बहीण इथे मेकअप करते. तिने सगळं मेकअपचं सामान असं साठवून ठेवलंय बेडवर. तिचं बेड बघा किती छान तिने सजवलंय. So guys, we are going today and मराठी बोलू शकतेस? okay. ये मेरा भाई है. परत हिंदी? अगं मराठी. So हा माझा भाई. ते माझे जीजू. my बाबू अद्रित वा. झालं, तुम्ही एवढंच बोलणार आहात? येस, आता आम्ही रेडी होतोय. ठीक आहे, लवकर रेडी व्हा. आता पिक काढूया सगळे. हॅलो गाईज, आज आमचं चेकआउट आहे. सो आम्ही आता सगळेजण फोटोशूट करत आहोत आणि आमचा बाबू पण फुल ऑन रेडी आहे, तुम्ही बघू शकता. सो लेट्स गो, आमचं फोटोशूट बघा. सो माझ्या बेबीसोबतची माझी फर्स्ट ट्रिप आहे आणि बेबीला कॅरी करताना त्यांच्या रिलेटेड सगळं सामान घेऊन जाणं खूप इम्पॉर्टंट असतं. सो मी एक लिस्ट आधीच बनवली होती की तिकडे काय गोष्टींची रिक्वायरमेंट असेल. सो तशी आम्ही सर्व पॅकिंग केली होती. माझ्या बेबीची इकडची रुटीन मी तुम्हाला सांगेल. ॲक्च्युली मी इकडे काय गोष्टी कॅरी केल्या आहेत ते मी तुम्हाला सांगते. मी माझ्या बेबीचे मेडिसिन आणि नेट बेड जो असतो मॉस्किटो नेट बेड तो कॅरी केलेला आणि इवन मी त्याचे खूप सारे शॉर्ट चड्डीज अँड लंगोट्स ऑल्सो डायपर्स मी सगळे घेऊन ठेवले होते. पण मी त्याला पूर्ण दिवस डायपरमध्ये ठेवत नव्हती बिकॉज त्याला ॲलर्जी नको व्हायला. त्या सगळ्या गोष्टींचे जे काही प्रोटेक्शन घ्यायचे होते ते सर्व मी घेत होते. आणि आज मी
असणार आहे आम्ही आसनगावला सुवर्णविलाला कसं गेलो आणि आमची ते ट्रिपमध्ये काय काय सर्विसेस प्रोव्हाइडेड होते आणि काय काय नव्हते. सो आम्ही ह्या ट्रिपला जायचा प्लॅन केला होता विथ माय सिस्टर ब्रदर फ्रेंड्स. सो इकडे जाण्यासाठी आम्ही ठाणा स्टेशनवरून ट्रेन पकडली होती आसनगावची. आसनगावला जाण्यासाठी आपल्याला कासाऱ्याची ट्रेनसुद्धा भेटते, तुम्ही तीसुद्धा पकडू शकता. सो आम्ही तिकडून पकडली होती ऑटो डिरेक्ट टू विला. सो आमचे 350 रुपीज पर ऑटो गेले होते. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा गेटपाशी पोचलो विलाच्या, तिकडे आपले जे IDs असतात आधार कार्ड ते तुम्हाला शो करायचे असतात इच अँड एव्हरी पर्सनची, आणि रिमेनिंग अमाऊंट तुम्हाला पे करायची असते. ती अमाऊंट पे केल्यानंतर तुम्हाला विल्लामध्ये जाण्याची एंट्री भेटून जाते. आणि विल्लामध्ये आम्हाला खूप छान सर्विस भेटली. पण फूड माय गॉड खूप टेस्टी होतं. फूडमध्ये नो कॉम्प्रोमाइज आणि चीप होतं, पण त्यांचे टेस्ट वॉज व्हेरी गुड. पण मी तुम्हाला ॲडवाईज करेल, जर तुम्ही कुठल्याही विल्लाला जाता तर विकेंड्समध्ये जाऊ नका. ओके, जर तुम्ही विकेंड्समध्ये जात आहे तर तिची कॉस्ट डबल होते. सो वीकडेजमध्ये जावा, तिकडे नक्की जावा, तिकडे नक्की विजिट द्या आणि तुमचा एक्सपिरियन्ससुद्धा मला सांगा. बिकॉज आम्ही खूप बजेट फ्रेंडली विलाज बघतो आणि ऑब्व्हियसली तुम्हाला पण असे बजेट फ्रेंडली विलाज या बजेट फ्रेंडली ट्रिप्स प्लॅन करायचे असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला फॉलो करा, तुम्हाला खूप फायदेदार असेल. थँक्यू.